जय जय रघुवीर समर्थ. श्रीमनाचे श्लोक क्रमांक 77. करी काम निकाम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे, करी छंद निर्द्वंद हे गुण गाता, करी हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. बघा समर्थन या श्लोकाचा अर्थ काय सांगितलेला आहे. माणूस जिथे आहे तिथे माणूस जिथे आहे आणि जिथे जाऊन पोहोचायचा आहे त्या दोन स्थानांमध्ये बरेच अंतर असते. ते अधिकाराप्रमाणे लांब जवळ उणे अधिक असेल पण असते हे निश्चित. आपण जवळ येताच पाखरे भयाने उडून गेली या गोष्टीची खंत श्री तुकाराम महाराजांना वाटली. आपला निर्वेर भाव अजून पूर्णतेला गेला नाही अशी त्यांची धारणा झाली व त्याकरिता त्यांनी साधना केली असे म्हणतात. सामान्य जीवाच्या मार्गदर्शनासाठी ही लीला कदाचित महाराजांनी केलेली असेल. श्री शंकराचार्यांनीही आपल्या अंगावर पक्ष्यांनी घरटी बांधावी अशी इच्छा एके ठिकाणी व्यक्त केली आहे. जेथे जावयाचे ते मूल ठिकाण शरीर इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्या पलीकडेच असेल. अंतिम अवस्थेत साधन म्हणून त्या कशाचाही उपयोग होत नसला तरी प्राथमिक अवस्थेत या शरीरादीची उपेक्षा करून चालत नाही. आज मात्र एक महंत फसवे तत्वज्ञान आपल्या आकर्षक वक्तृत्वाच्या बळावर प्रचारित आहेत. ते म्हणतात परमार्थ ही अंतयात्रा आहे. त्यासाठी काहीच करावयाचे नसते. काही करणे हा अडथळा असतो. शून्य व्हा, रिकामे व्हा. तसेच होणे म्हणजेच पोचणे नाही. तसेच होणे म्हणजे पोहोचणे आहे. येथे काही व्हावयाचे नाही, मिळावयाचे नाही. जे आहेच त्याचा अनुभव घ्यावयाचा आहे. तुमचे काही करणे हाच त्या अनुभवाच्या वाटेतला अडथळा आहे. सगळे धर्म, सगळे पंथ, सगळे गुरु तुम्हाला नाना प्रकारची साधने करावयास सांगून फसवीत आहेत. पूजा पाठ, नाम जप, तीर्थयात्रा, व्रते वैकल्ये, दान धर्म हे सर्व निरुपयोगी आहे. गेल्या 10,000 वर्षात त्यांनी कोणाचे कल्याण झालेले नाही. तुम्ही प्रगतीच्या उन्नतीच्या मोहाने अनेक गोष्टी लादून घेतल्या आहेत. तुम्ही काहीतरी आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांसारखे होऊ इच्छिता आणि केवळ त्यामुळेच वैतागतात. सत्यापासून दूर जाता. कोणासारखे होऊ नका. तुमचे तुम्हीच राहा. जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. हीच तुमची खरी मुक्ती आहे. हेच परमेश्वराचे रूप आहे, सत्य आहे ते एवढेच. इत्यादी विवेचन माणसाला मोठे आकर्षक वाटते पण ते खरे नाही. ती एक प्रकारची आत्मवंचना आहे. अंतिम स्थितीत जे अनुभवायास येते ते आरंभीही तसेच मानणे हे योग्य नाही. श्रेष्ठ प्रकारचे अनुभव ज्या थोर महात्म्यांनी घेतले आहेत त्यांनी आपली अनुभूती मला सापडलो, साधने गळून पडली, आता कारणे म्हणून काही उरले नाही, सदा सर्वत्र एक आनंदच भरून राहिला आहे असे म्हणून व्यक्त केले आहे. हे खरे पण ही सिद्ध अवस्था झाली. साधकाने तसेच मनाने
धोक्याचे आहे, म्हणणे धोक्याचे आहे. पंचपक्वाने जेवून तृप्त झालेला मनुष्य प्रसन्नपणे वामकुशी करीत असतो तेव्हा त्याला काही करावयाचे आहे असे उरत नाही. पण त्याच्याकडे पाहून भुकेलेला मनुष्यही तसे वागू म्हणेल तर चालेल काय? भुकेलेल्या लाकडे कोळसे जमिनी जमविण्यापासून अन्न शिजवण्यापर्यंत सर्व खटपट करावी लागते. भीक तर मागावी लागते किंवा सर्व आयते मिळेल असे स्नेह संबंध तरी जोडून ठेवावे लागतात. म्हणजे कोणत्या न कोणत्या स्वरूपाचे प्रयत्न करावेच लागतात. पद्धती स्वीकारावीच लागते. काहीच करायचे नाही असे आरंभीच म्हणून चालत नाही. आणि जे काही करावे लागते त्याला इंद्रिय मन बुद्धीचेच माध्यम असते. पूर्णतेच्या परमोच्च शिखरावर पोहोचलेल्या रामदासासारख्या थोर संतांना यांची पूर्ण जाणीव असते. कारण जनसामान्याच्या कल्याणाची त्याच्या हृदयातील तळमळ ही अतिशय उत्कट आणि फार प्रामाणिक असते. म्हणून ते साधने नाकारित नाहीत. कृती प्रवृत्ती परिस्थिती याचा विचार करून संत ती सांगत असतात. माणसाला शेवटी जी स्थिती प्राप्त करून घ्यावयाची असते, जी खरोखरीच मुळात त्यांची वस्तुस्थिती असते, तिचे वर्णन करावयाचे झाले तर निष्काम निर्द्वंद स्वरूपावस्थित या शब्दांनीच त्यातल्या त्यात करता येते. पण या लक्षणाचा अनुभव येण्यासाठी आपापल्या योग्यतेप्रमाणे पुष्कळ वाटचाल करावी लागते. समर्थ त्यासाठी दिशा दाखवित आहेत. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये रूपाविषयीची ओढ, विषय संबंधिताच्या इच्छा आणि निरनिराळ्या हट्टाविषयीच्या हवे नकोचा नाद उन्या अधिक प्रमाणात स्वभावत असतो. समर्थ म्हणतात, ही जी मनाची स्वाभाविक वृत्ती आहे ती नष्ट करता येणे शक्य नाही आणि इष्टही नाही. ती तशी असते, पण हे मान्य करून तिचा स्वीकार केलाच पाहिजे. पण या वृत्तीचा प्रवाह जो भर वेगाने अगदी एखादा प्रचंड धबधबा कोसळावा तसा केवळ ऐहिक विषयाकडेच वाहत असतो, तो रामाकडे वळणा या नैसर्गिक ब्रह्म विषयगामी वृत्तींना ईश्वरोन्मुख राम करा. म्हणजे तुम्हास जे मिळावयाचे आहे, साधावयाचे आहे ते निश्चितपणे लाभेल. मृगजळाच्या पाठीमागे धावण्याची केवळ क्षीणच वाढविणारी वनवन थांबेल आणि शांत, प्रसन्न आणि पवित्र, भव्य दिव्य अशा मानस सरोवराच्या अंतयात्रेचा आरंभ होईल. या अंतयात्रेतील पावला पावला गणिक सुख समाधान वाढत जाईल. आनंदाची कारंजी नाचू लागील. विकसित होणाऱ्या प्रेम पुष्पाचा सुगंध तुम्हाला समाधी अवस्थेत धुंद करून टाकील. बाह्य जगताची जणू जाणीवच राहत नाही. कबीर म्हणतात तसे, हमन हे इश्क मस्ताना हमनको होशियारी क्यों रहे आजाद या जगमो हमन दुनिया से यारी क्यों. माणसाला अस्वस्थ करणारे, दुःख देणारे असे बाह्य जगताचे सगळे संबंध जणू जळून पडतील आणि ईश्वराच्या एकरूपतेच्या साक्षात्कारात म्हणजे स्वस्वरूपातच म्हणून लीन होऊन जाईल. हे सहजपणाने घडावे अशी भक्ती मार्गातली ही सोपी युक्ती आहे. जी इच्छा, जी वासना, जो काम प्रतिबंध करतो तोच त्या
परम पुरुषाला अर्पण करून टाकावयाचा, म्हणजे क्रमाक्रमाने वासनांचे निरसन होत जाते. जो जो भगवान रामचंद्रासारख्या आराध्य दैवताचे नयन मनोहर असे परम मंगल रूप चिंतामध्ये ठसावेल, तो सागरात मिसळलेल्या नदीप्रमाणे जीवाला स्वस्वरूपाची अनुभूती येत जाईल आणि मग अर्थातच बाह्य विषयाचे आकर्षण उरत नाही. ईश्वराच्या लीला ऐकाव्या, ईश्वराच्या लीला गाव्या, सच्चरित्राच्या श्रवण मननात रमून जावे. ईश्वराचे सर्व समर्थत्व, सर्वज्ञत्व, परमकारुणिकत्व, औदार्य, अखिल ब्रह्मांडांना लीलेने धारण करणारे परम ऐश्वर्य इत्यादी गुण आठविताना मन जो आनंदाने भरून जाईल, जो या गुणानुवादाचे व्यसन लागेल, तो सुख दुःख मानापमान यशापयश इत्यादी द्वंद्वे मनुष्याच्या मनबुद्धीची जी निष्ठुर ओढाताण करतात ते घडूच शकणार नाही. मात्र त्यांनी हरिकीर्तनाविषयी अंतःकरणाच्या वृत्तींना विश्वास वाटला पाहिजे. परमेश्वराच्या लीलावतारी चरित्रात स्वभावतच एक विलक्षण आकर्षण आहे. काशीच्या एका प्रसिद्ध प्रवचनकाराला पंडितांनी आपला अनुभव एकदा सांगितला. ते म्हणाले, काशीला एक संन्यासाचा मठ आहे. तिथे मी उपनिषदावर प्रवचन करीत होतो. एकदा ते केव्हा तरी ओघाने कृष्ण चरित्रातील एक प्रसंग सांगितला आणि आयुष्यभर उपनिषदाचा अभ्यास आणि तत्वमसीचा विचार करणे. ते संन्यासी त्या प्रसंगात इतके रंगले की सर्वजण म्हणाले, उपनिषदे राहू द्या, आता काही दिवस तरी प्रत्येकी कृष्ण कथाच सांगा. तत्वज्ञानाच्या शुष्क कथ्याकुटातून स्वस्वरूप साक्षात्कार व्हावा आणि वृत्तीला तल्लीनता यावी, यापेक्षा हरिगुण लीला ऐकताना रंगून जाणाऱ्या वृत्तीला तो साक्षात्कार फार लवकर होईल असा विश्वास आम्हाला वाटू लागला आहे. आणि मग शास्त्री बुवांनी तेथे जवळजवळ वर्षभर कृष्ण कथाच सांगितली. कीर्तनाचे हे समर्थ अलौकिक आहेत. स्वतःला पूर्णपणे झोकून देण्या इतका विश्वास हवा. ईश्वर लीलाच्या प्रवाहात या वा त्या कोण्याही किनाऱ्याला लागण्याचा मोह न धरता सुखाने वाहत राहावे. साधन मार्गातल्या साऱ्या पायऱ्या आपोआप ओलांडल्या जातील. काही करावे न लागता सर्व होत राहील. पण त्यासाठी अंतःकरणात विश्वास असला पाहिजे, तरच हे लाभेल. जय जय रघुवीर समर्थ.